गिलजी स्कूलला गेलेलीस? स्कूलला गेलेलीस तू? दोघी दोघी गेलेला? काय केलीस? हा हा कशावर बसवलं? अरे वा. आणि काय बसवलं? झुला पण बसलेली? दोघी दोघी? राशी पण बसलेली? आणि मोठा झुला घेतलास तू? छोटा घ्यायचा, तू छोटी बेबी आहेस ना? राशी रडली का? रडली? मग तू काय बोललीस? रडू नको म्हणलीस? मग थांबली ती रडायची? ते ठेव, ते नाही घ्यायचं मॉइश्चरायझर. सकाळी जाताना लावलं की नाही तुला? कुठे लावलं? हा, किती छान. टीचर काय बोलल्या? ए नाही 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 नाही, टिफिन खाल्ला? कुठं खाल्ला? टिफिनच दिला नव्हता. आणि आज नाही दिलेला टिफिन. आज टिफिन नव्हता द्यायचा. नाही. काय आणलंस? बाबांनी? तू आणलंस? काय आणलंस? आणि इकडे आणते, इकडे आणते. ए दे दे ए. राशी, तू रडलीस? राशी ए, मॉइश्चरायझर लावणारी. राशी, तू झुला बसलीस? इकडे बघ. कशावर? ब्लॅक कलर. आणि हे कशावर बसलेलं? तू कुठल्या कलरवर? इथं. आणि झुला बसलेली? रडलीस का शाळेत? हा हा. अगो छान. घसरगुंडी. आणि हे बसलेलं काय घसरगुंडीवर? बसलेले. तू रडलीस? तू रडलीस? का रडलीस? रडायचं नाही. हा, कशा रडलीस बघू? बाबा बाबा म्हटलीस? मम्मा नाही म्हटलीस? टीचर काय म्हटल्या? हॅपी बर्थडे होता स्कूलमध्ये? मला आणलंस? बघू बघू काय आणलंस? अरे काय आहे ते बघू. आणि इकडे. होय, कोणी आणलं हे? आणि यात पैसे कुठे आहेत? ह्यात पैसे घालायचे असतात. हा हा. पैसे कुठे आहेत? पैसे आण त्याच्यात. बाबांकडनं आण घालून. अरे वा, कोणी दिलं बघू? अरे वा, किती छान आहे. राशीला पण दिलंय? तुला पण दिलं राशी? अरे वा, किती छान टीचर गिफ्ट देतात. काय काय दिलं बघ. पेन्सिल आहे, शार्पनर आहे, इरेझर आहे. हे तुझं आहे? काढून नाही. आता आधी छान छान हातपाय, आधी हातपाय धुवायचे. अजून जेवली नाहीयेस तू. आज स्कूलमध्ये टिफिन नाही खाल्लाय. आज लवकर सुटले शाळा. दीदीला पण दिलंय? दीदीला काय मिळेना झालं वाटतं. कुठे? बघू इकडं. बघू का? इकडे आण बघू. बॅग आण तुझी. गाडीत ठेवलंस होय? बरं असू द्यात. हे काय आणलंय? कोणी आणलंय? तू आणलंयस? काय आणलंय हो हे? ताक आणि हे आहे काय? बरं ठीक आहे, ठेव. बाबांना देते. इजी पेन्सिल गिफ्ट गाडीत आहे काय? हो, गिरिजाचं गिफ्ट गाडीत आहे काय? गाडीत ठेवून आलेस तू? नाही, एकच आहे. आता काय? आमचं शोले आता उभार लागलंय. आता उभी राहते सोनं माझं. शालकं बघत बसायला लागतंय. असा उभारतोय कोचवरती बरोबर. आणि उभारायलाच लागते, नाही तर रडतोय. ओ रे सोना. आणि खाली पण उभारतोय इथे धरून. तर कंटिन्युअसली आता 24/7 अटेन्शन लागतंय. कारण इथे उभा राहतोय, खाली उभा राहतोय. आणि अजून तोल नाही सावरता येत त्याला. आता 9th मंथ चालू आहे, 9वा महिना. राजा, राजा, ए राजा. काय झालं? चल राजा.
तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कशाप्रकारे मल्टीटास्किंग ज्या गोष्टी ज्या असतील तर त्या करते. तर हे बघा आपलं मेन चॅनल आहे, ठीक आहे, क्षितिजा भाट, जे रेग्युलरली तुम्ही बघताय. तर आज मेन चॅनलवरती इथे बघा मी मेंबर्स ओनलीचा एक व्हिडिओ जो आहे ना तर तो अपलोड केला आहे. मेंबर्स ओनली, ठीक आहे. तर प्रत्येक सॅटर्डे संडे मेंबर्स ओनलीचे व्हिडिओ येतात. तर तो अपलोड केला आहे. 11 मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, ठीक आहे. तर या गोष्टी केल्या मी आता सकाळी सकाळी करून घेतल्या. वरती बघा त्याचसोबत मी काय काय करते अजून. इथे महालक्ष्मी सोफा फॅक्टरीची एक पोस्ट आहे, तर ती मी बनवते आहे. तर हे सगळं सायमल्टेनियसली चालू असतं आहे की म्हणजे काय करायचं, कसं करायचं. तर ही एक पोस्ट मला सोफा फॅक्टरीसाठी बनवायची होती, तर ती मी बनवायला घेतली आहे. ही पण गोष्ट चालू आहे. सोबतच अकॅडमीसाठी आपल्या वेगवेगळे कोर्सेस ॲड करायचे असतात ना, लेक्चर्स ॲड करायचे असतात, तर ते पण वरती चालू आहे. एक मी ते पण ॲड करते. ChatGPTचा यूज करते आहे, ठीक आहे. सोफाचे आयडियाजसाठी मी भरपूर गुगलचा जो काही डेटा असेल ना तर तो पण सर्च करते. तुम्ही म्हणाल की तू कसं आयडियाज तुला कसे मिळतात वगैरे काय, तर मी भरपूर फ्री रिसोर्सेस जे मिळतात तर त्याचा जो काही उपयोग असेल तर तो मी सगळा करते. सोबतच माझं छोटूसं गोंडूसं बाळ, मी आता दाखवणार नाही, पण छोटूसं बाळ माझं झोपले मांडीवरती आणि मी खाली का बसते, ठीक आहे. मी वर्कस्पेसवरती का नाही बसत, टेबलवरती का नाही बसत, कारण खाली मला छान मांडी घालून बसता येते. आणि माझं बाळ आहे ना, मी जरी काम करत असले तरी पण व्यवस्थित त्याला झोपवता येतं मांडीवरती, तर त्याचमुळे मी इथे खाली बसत असते. इथे सगळा माझा सेटअप आहे पूर्ण. हे माझं हे आपलं माईक वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत ज्या की मी आता नाही वापरत आहे माईक. आता सध्या मी जस्ट रेकॉर्डिंग करते आहे. इथे माईकचा चार्जर आहे, कॅमेराचा चार्जर आहे, माईकचा कवर मुलींनी तिकडे टाकला आहे, कॅमेऱ्याची बॅग ज्याच्यामध्ये माझा रेग्युलर कॅमेरा जो असतो तर तो आहे. तर मी आज मोबाईलवरूनच शूट करते आहे. आणि हा जो काही माझा PC आहे ना तर तो मी बरोबर रूममध्येच माझ्या पण खाली ठेवलेला आहे, सो दॅट मी इझिली सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या करू शकते. याचसोबत मी अजून काय करते तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओज तुमच्यासाठी ना इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत, युजफुल असणार आहेत, मोटिवेशनल असणार आहेत, कारण मल्टीटास्किंग कसं करायचं तर ते मी सांगते. तर हे आपलं नवीन चॅनल एक मी ओपन केलं आहे, ठीक आहे. तर नवीन चॅनल हिंदीसाठी आहे, कारण मला आता फक्त महाराष्ट्र नाही तर ऑल ओव्हर इंडियाच्या महिलांपर्यंत मला पोहोचायचं आहे. तर त्यासाठी मी एक हिंदी चॅनल जे आहे तर ते चालू केलेलं आहे. त्या चॅनलचं नाव काय आहे, माऊली बिझनेस, ठीक आहे. माऊली बिझनेस नावाने सर्च केलं की हे चॅनल तुम्हाला दिसेल बघा. तर या चॅनलवरती मी हिंदीचे व्हिडिओज अपलोड करते. तर आता जस्ट मी व्हिडिओ जो आहे हा अपलोड केला. किती वेळ झाला असेल सांगू, 47 मिनिट्स झालेत बघा, 47 मिनिट झालेत हा व्हिडिओ मी अपलोड करून. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली मी करत असते. आणि हा व्हिडिओ पण अपलोड करून हा मेंबर्स ओनलीचा व्हिडिओ पण अपलोड करून ॲनालिटिक्स दाखवते तुम्हाला त्याच्या. इथं लास्ट तर ते टायमिंग इथे कुठं मला दिसत नाही आहे, पण हा पण मी आता जस्ट अर्धा तासापूर्वी व्हिडिओ जो आहे ना तर तो एडिट केलेला आहे. तर अशा प्रकारे सायमल्टेनियसली भरपूर कामं जी असेल ना माझी तर ती मी एकत्र करत असते. आणि व्लॉग कंटिन्यू बघा. व्हिडिओज माझे आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच डेली प्रोडक्टिव्ह व्लॉग्स जे असतील तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. मला कोर्सचं रेकॉर्डिंग करायचं आहे. संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आमच्या बाळाला म्हणजे जाग आली आहे आणि खुळखुळा वाजवायचा आहे. काय रे, काय झालं, काय करायचं तुला, काय काय टुकिया. आणि अक्षरशः मी ना तो हे करत होता, आवाज करत होता आणि त्या असा आत्ता मी खुळखुळा दिला आहे, मगाशी वेगळा आवाज करत होता, दुसरे खेळणी दिलेली. तर ना मग मी त्या ह्याच्यातच जो काय माझा रेकॉर्डिंग होता ना तर तो केला आहे, दाखवते तुम्हाला. हा 8 मिनिटाचा रेकॉर्डिंग आहे जो की मी बनवला आहे. चेक करा, इथे बघा रेकॉर्डिंग बनवलं आहे. आता प्ले करून दाखवते तुम्हाला, एकदा चेक करा. ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर आज आपण बघणार, ठीक आहे. तर असा सुरुवातीला तो आवाज करत होता. ओके, सो तर आता फक्त हा पहिला पार्ट मी कट करते ज्यामध्ये तो बोललाय. काय झालं सूर्या, ओ रे बापरे. ओके, सो लेट्स स्टार्ट द लेक्चर. अगो कंटाळा आलाय, कंटाळा आला तुला काम करून. आणि चेक करायचं फक्त लास्टला व्यवस्थित आहे का. स्टॉप करूया, थँक्यू सो मच, बाय. तर हा किती मिनिटाचा मी केला बघा रेकॉर्ड, 8 मिनटं
51 सेकंड म्हणजे 9 मिनिटाचा टोटल एक लेक्चर मी रेकॉर्ड केला. आता हा सिम्पली एडिट करून काय झालं टुंकू त्या फोल्डरमध्ये, ठीक आहे. माझ्याकडे असे भरपूर फोल्डर्स आहेत. हे सगळे कोर्सचे फोल्डर्स आहेत, ठीक आहे. हे वेगवेगळे कोर्स आहेत त्याचे फोल्डर्स आहेत. आता मी केलं आहे ॲडव्हान्स कॅनवासाठी, तर त्यामध्ये जाते ॲपमध्ये आणि इथे 3 नंबरचा लेक्चर, त्याचं नाव आहे मॅजिक स्टुडिओ. असं सेव्ह केलं आणि इथे सेव्ह होतं आहे. मग हा लेक्चर एडिट होईल, ठीक आहे. म्हणजे लेक्चरमध्ये बाळाने काय आवाज वगैरे केला असेल तर तो तिकडून काय उचकी उचकी उचकी